तर सुप्रभात मित्रांनो, मी चिन्मय पाताडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये। तर आज आहे दिनांक 17 जून 2024। आता सकाळचे 4:30 झाले। ऍक्च्युली 4:30ला आम्हाला मीटअप पॉइंटवर भेटायचं होतं, बट अजून सगळे घरीच आहे, सगळ्यांनाच लेट झालाय। तर पुन्हा एकदा एक नवीन राईडची सुरुवात होत आहे आणि राईडचा डेस्टिनेशन, कसा प्लॅन आहे आमचा, रूट वगैरे हे तुम्हाला बाईकवरती सांगेन। जास्त मोठी राईड नाही आहे, छोटी राईड आहे, 2 दिवसांची राईड आहे। ओव्हरऑल एक 650-700 किलोमीटरची राईड आहे। आता निघतोय इथून घरातून, डिरेक्टली तुम्हाला मीटअप पॉइंट वरती जाऊन भेटतो। तर बरोबर 5:11ला मी मीटअप पॉइंट वर आलो, समर्पित आहे माझ्यासोबत। एक प्रॉब्लेम असा झालाय की ते आत्ताच आंघोळीला गेलाय, त्यामुळे अभि बोलला की आम्ही त्यांच्या बिल्डिंग खाली जाऊ, म्हणजे आम्हाला बोलला की बिल्डिंग खालीच या। तर आम्ही दोघं त्याच्या बिल्डिंग खालीच चाललोय। बघू तेजसला किती वेळ लागतोय, बाकी सगळं रेडी आहे। अभिराजने त्याची लगेज पण माउंट केलाय। आता एका बॅगमध्ये तिघांचं सामान आहे, त्यामुळे म्हणजे तेजसचं, प्रसादचं आणि अभिचं, त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार। फक्त आता तेजस यायची वाट आहे। काय कसली सेल्फी स्टिक? तिथं मी पण आणली आहे, माझ्याकडे पण बटरवालीच आहे। आणि फायनली अविराजच्या बिल्डिंग खाली आलोय। प्रसाद आणि अविराज आलेत खाली, पण एक आमचा माणूस मी तर प्रॉपर भगवान झालं, गाडी भगवी इनर्स पण और गाडी, हेल्मेट, ग्लोव्स लिटर आहे जास्त नाही, 110 आहे, कारण नॉर्मल पेट्रोल पंप वरती 104 आहे ना। तर सध्याचा प्लॅन असा आहे की आम्ही कोणीच फ्युलअप नाही केलंय, फक्त यांनी फ्युलअप केलंय। त्याला बोललेलो नको करू फ्युलअप, तर हा तू हायवेला किती ऍव्हरेज येतो पण चेक म्हणून एकदाच फ्युलअप करून बघायचं। अरे मग तिथे नसतं केलं, तिथून पुढे नव्हतं भेटणार पेट्रोल पंप कुठे। गाडी पूर्ण मग प्लॅन सध्यासाठी असा आहे की आम्ही, मी, अभि, प्रसाद, तेजस, तर आम्ही ठाण्याच्या शेलला फ्युलअप करू, कारण शेलचं पेट्रोल जरा बेटर असतं। महाग आहे, 110 रुपये लिटर आहे, म्हणजे मला ते वाटतं 110 रुपये लिटर असेल, बट ऍव्हरेज चांगला भेटतो आणि इंजिन पण चांगलं राहतं बाईकचं। काय सकाळी सकाळी कचोरी सकाळीच नको। समर्पितने सगळी सोय केली आहे इथे। काय मँगो ज्यूस ना, मँगो ज्यूस आणून ठेवलाय आणि त्यांनी हा टॉप बॉक्स घेतला, दिसत ना आता, मी नंतर दाखवतो तुम्हाला टॉप बॉक्स याचा। मग भाई आता कंटेंट पाहिजे ना, मुंबईकर नाही खेळला टप जायचं आहे, कशासाठी? कंटेंट देण्यासाठी। वा, तर आम्ही आता कांजूरमार्गला आलोय, इकडे तेजसची बाईक पिक करायला आलोय। तेजसची बाईक पहिले आणली नव्हती, इथेच होती त्या दादाकडे। मग आता आम्ही इथून तेजसची बाईक पिक करू आणि मग पुढे निघू। आता पहिला स्टॉप असणार आमचा ठाण्याला शेलला, तिकडे आम्ही सगळं फ्युलअप करू, त्यानंतर मग डिसाईड करू की ब्रेकफास्टसाठी कुठे थांबायचं। तर असा आमच्या आज राईडचा लाईनअप आहे आणि फायनल लाईनअप झालाय। आणि आता किती वाजले? 6:30 झाले। 5 वाजता निघणार होतो, 1.5 तास आम्ही लेट आहे आज। बघू, पण तसं काय एवढं घाई नाहीये राईडसाठी। तर आम्ही ठाण्याला शेलमध्ये फ्युलअप केलं, तिथून आम्ही अप्रॉक्स 45 किलोमीटर झालोय आणि आता ब्रेकफास्टसाठी थांबलोय। सगळं 2 टेबल आम्ही पूर्ण घेतले आहे, कामीच केलंय, सगळं सामान वगैरे ठेवलंय। तर आमचं ब्रेकफास्ट करून झालंय। आता आम्ही इथून कसारापर्यंत जाऊ, म्हणजे घाट न जाणार, घाटाच्या अगोदर थांबू, एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि मग त्यानंतर मग डिरेक्टली निघू। आता इथून कसारा आहे 45 किलोमीटर, त्याला 1 तास तरी जाईल आम्हाला। काय माहिती तिथे आहे की नाही, वातावरण तर वरती तसंच वाटतंय बघून। इथे ऊन पडतोय, पुढे पुढे लागलाय। आम्ही ब्रेकफास्टच्या पॉइंट पासून 45 किलोमीटर आलो आहे
पुढेच कसारा घाट आहे. आता इथे एक 5-10 मिनिटं थांबू, थोडं स्ट्रेचिंग करू आणि मग परत निघू. किती कमी आहे रे? 18 होती. होती. तेजस इथे कन्फ्यूज झालाय. पहिल्या त्यांनी जॅकेट घातलेलं आणि बॅग बंजीकडनी मागे लावलेली. आता त्याला पाऊस दिसायला लागला तर त्यांनी बॅग परत काढली आणि मागे लावली आणि जॅकेट पण काढून टाकलंय. कसारावरून निघालाय, म्हणजे कसाराला आहे. आता घाट चढतोय. हे तिघं गेले पुढे. मी आणि अभि गोप्रोचा अँगल सेट करायला थांबलेलो. आता इथून मोटो व्लॉग तुम्हाला माझ्या चॅनलवर दिसेल. ह्याच्या अगोदरचा मोटो व्लॉग तुम्हाला अभिच्या चॅनलवर दिसेल. तर ते बघण्यासाठी तुम्हाला अभिच्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल, मोटो मॅव्हरिक म्हणून. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल त्याची. सो आम्ही असं गोप्रो असं शिफ्ट करत राहणार आहे. म्हणजे असं तुम्हाला वेगवेगळे अँगल्स बघायला भेटतील. थोडे डॉमिनरवरती बघायला भेटेल, थोडे एंटॉरवरती बघायला भेटतील. आणि आता इथून अभि किती किलोमीटर होता भावली? ओके, तर मग 20-25 किलोमीटर आहे. एक अर्धा पाऊण तास लागेल अजून आम्हाला इथून. हां, अर्धा तास. पण आता इकडे ट्रॅफिक वगैरे असेल तर थोडं घाट चढताना अर्धा तास पाऊण तास कन्सिडर करून चालू आपण. आणि अजून तरी आम्हाला इथे गरम होत आहे. इगतपुरीचं टेम्परेचर 25 दाखवत होतं, इकडे तर 26 दाखवत होतं. बट इकडे तर आम्हाला गरम होतं. बघू, इगतपुरी अजून 9 किलोमीटर आहे. वर गेल्यावरती थंड वाटतं का बघू. तर मी तुम्हाला आमचा प्लॅन नाही सांगितला. तर सध्या आता आम्ही आहोत कसारा घाटात. आम्ही आता पहिलं चालू आहे भंडारदराला. आज रात्री आम्ही भंडारदराला थांबणार आणि त्यानंतर उद्या आम्ही अभिच्या गावी जाणार. त्यानंतर अभिचं गाव आहे आहे फाटा, म्हणजे आहे फाटा एक्झॅक्ट नाही, आहे फाट्याच्या थोडं पुढे आहे. तिथे आम्ही उद्याचा दिवस थांबू. आम्ही ओझर आणि लेण्याद्री अष्टविनायकमधले गणपती आहेत, त्यांचं दर्शन पण घ्यायला जाणार आहे. आणि रिटर्न जाताना आमच्याकडे 2 प्लॅन आहेत. एक तर पुणे लोणावळा करत मुंबई, किंवा मग माळशेज कल्याण करत मुंबई. तर काही कुठला रूट घ्यायचा ते अजून ठरवलं नाही आम्ही. ते बघू पुढे कसं होईल. आता आम्ही जसा आमचा प्लॅन आहे तो खूप चिल प्लॅन आहे, काही घाई नाही आहे. जसं साऊथच्या राईडमध्ये नुसतं आम्ही पळवत होतो, इकडे एकदम सॉर्टेड सीन आहे. आज फक्त आम्ही 200 किलोमीटर पण नाही, 170-180 किलोमीटरच करणार आहोत. आणि उद्या आपण 100-150 किलोमीटरच असेल. आणि असं घाटामध्ये मोठे ट्रेलर असले ना की मग पूर्ण ट्रॅफिक होऊन जातं. आता हा ओव्हरसाईज ट्रेलरच आहे, त्यामुळे तो पूर्ण ऑक्युपाय करतो आणि त्याला चढायला पण टाईम लागतो आहे. इथे खाली बघू शकतात रेल्वे ट्रॅक. इंटरकॉमवरती गाणी ऐकायला आणि सेम टाईम इंटरकॉमवरती बोलायला काहीतरी पाहिजे होतं. ॲट द सेम टाईम आपण असं बोलू, असं काहीतरी पाहिजे होतं फंक्शन. मजा आलं असतं. चल ठीक आहे. पण 3,500 बाई जस्टिफाईड आहे, जेवढं आहे तेवढं. दिसतील. हां, रे Insta 360 भेटला असतं माहिती गिव अवे मध्ये. भाई व्ह्यू क्लास व्ह्यू. हां, हे आता जूनचा मिड आहे. जुलै ऑगस्टमध्ये तर अजून भारी दिसेल. सगळे शेतं हिरवं दिसतात. हां, थोडा पाऊस पाहिजे तसा नाही पडलाय ना. हां, फरक तर पडायला लागला आहे. किती पब्लिक आहे भेंडी इकडे. कॉर्नरिंग संपला घाट.
खूप लवकर संपला रे. 9 मिनिटामध्ये संपवला घाट आपण. 6.5 किलोमीटर 9 मिनिटामध्ये घाट. अरे भाई व्ह्यू वर ऐकला भाई. क्लास भाई. म्हणजे बाहेर वगैरे सगळे जात असतील लेह लडाखला वगैरे, पण मान्सूनमध्ये आपलं सह्याद्री घाट ना क्लास दिसतं. म्हणजे काय कोण मॅचच नाही करू शकत भाई ह्याला. आता तुम्ही इथे बघू शकतात समोर एक डोंगरांची रेंज आहे. आय गेस तीच कळसुबाई हरिश्चंद्रगड वगैरेची रेंज आहे. लेफ्ट साईडला पण इथे डोंगरांची रेंज आहे. तुम्ही इगतपुरीच्या थोडं पुढे आलात ना की इकडे बरेच किल्ले आहेत ज्याच्यावरती तुम्ही ट्रेक करू शकतात. बरेच आहेत. हरिश्चंद्रगड फेमस आहे, कळसुबाई फेमस आहे, रतनगड हल्ली फेमस झालं आहे एका रीलमुळे, जिकडे ते फ्लावर्स दिसतात त्यामुळे. आणि बघू शकतात हलकंसं एक लाईट ग्रीनची लेअर तुम्हाला दिसेल सगळ्या साईडला. आताशी पाऊस आला आहे. हे जूनमध्ये असं दिसतंय. ऑगस्ट, मिड ऑगस्ट, जुलै एंडमध्ये क्लास दिसणार. क्लास. आणि आपले रायडर बंधू आता हात दाखवून गेले. असं चांगलं वाटतं कोण आपल्याला असं हात वगैरे दाखवून जातं. तर मी अँटॉर्कवरती आहे. मी युजली बघितलं आहे की मोठ्या बाईक्स असतात ते मला हात करून जातात. आणि ही गाडी तेलंगणाची TS नंबर प्लेट होती. ही भारी वाटतं.